हनुमान चालीसाचे महत्त्व जाणून घेणे. हनुमान चालीसा एक संपूर्ण माहिती. हनुमान चालीसा हे हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध स्तोत्र आहे जे श्री हनुमानाच्या स्तुतीसाठी लिहिले गेले आहे. हे स्तोत्र अवधी भाषेत आहे आणि संत तुलसीदास यांनी रचले आहे. या स्तोत्रात हनुमानाच्या शक्ती, त्यांचे भगवान राम यांच्यावरील प्रेम आणि त्यांच्या भक्तांना देण्यात येणारे आशीर्वाद यांचे वर्णन आहे. हनुमान चालीसाची रचना आणि महत्त्व. 40 चौपाईया. हनुमान चालीसात एकूण 40 चौपाईया आहेत. प्रत्येक चौपाई हनुमानाच्या एका विशिष्ट गुणधर्माचे वर्णन करते. संत तुलसीदासांनी 16व्या शतकात ही चालीसा लिहिली होती. त्यांनी या चालीसेतून हनुमानाला भगवान रामचंद्रांचा परमभक्त म्हणून चित्रित केले आहे. धार्मिक महत्त्व. हनुमान चालीसा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय स्तोत्रांपैकी एक आहे. हे स्तोत्र दररोजच्या पूजेत किंवा विशेष प्रसंगांवर पाठ केले जाते. आध्यात्मिक लाभ. हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि भय दूर होते असे मानले जाते. हनुमान चालीसाचे काही महत्त्वाचे मुद्दे. शक्ती आणि पराक्रम. हनुमान चालीसात हनुमानाच्या अतुलनीय शक्ती आणि पराक्रमाचे वर्णन आहे. भक्ती आणि सेवा. हनुमान चालीसा हनुमानाच्या भगवान राम यांच्यावरील अटूट भक्तीचे प्रतीक आहे. आशीर्वाद. हनुमान चालीसाचे पाठ केल्याने हनुमानाचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते. संकट निवारण. हनुमान चालीसा संकटांच्या वेळी शरण येण्याचे एक प्रभावी साधन मानले जाते. हनुमान चालीसा कधी आणि कसे पाठ करावे. दररोज. हनुमान चालीसा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पाठ करणे उत्तम असते. विशेष प्रसंग. कोणत्याही विशेष प्रसंगी जसे की हनुमान जयंती, नवरात्री इत्यादी हनुमान चालीसा पाठ करणे शुभ मानले जाते. पूजा केली. हनुमान चालीसा पाठ करताना हनुमानाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवून दीप दान करावे. श्रद्धा आणि भक्ती. हनुमान चालीसा पाठ करताना मन शुद्ध ठेवावे आणि हनुमानावर पूर्ण श्रद्धा असावी. चित्र. हनुमान चालीसाचे फायदे. मन शांत होते. नियमित पाठ केल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. हनुमानाची शक्ती आणि पराक्रम आपल्यामध्ये जागृत होतो. भय दूर होते. हनुमानाचे आशीर्वाद आपल्याला सुरक्षित वाटवतात. सकारात्मक ऊर्जा. हनुमान चालीसा सकारात्मक ऊर्जा देऊन आपल्याला सकारात्मक विचार करण्यास प्रेरित करते. संकट निवारण. संकटांच्या वेळी हनुमान चालीसा पाठ करणे फायद्याचे ठरते. अधिक माहितीसाठी आपण इंटरनेटवर हनुमान चालीसाशी संबंधित अनेक लेख आणि व्हिडिओ शोधू शकता. नोट: ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही धार्मिक प्रश्नांसाठी आपल्या गुरु किंवा धार्मिक मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा आहे. हनुमान चालीसाच्या काही विशेष गोष्टी. तुलसीदासांची भक्ती. तुलसीदासजींनी हनुमान चालीसाची रचना केली तेव्हा त्यांना हनुमानजींच्या प्रती त्यांची भक्ती खूप प्रगाढ होती. त्यांनी हनुमानजींच्या गुणांचे वर्णन अशा पद्धतीने केले आहे की वाचकही त्यांच्या भक्तिभावनेत सहभागी होतात. सर्वसमावेशक. हनुमान चालीसा केवळ हिंदू धर्मातील लोकांसाठीच नाही तर सर्वच धर्मातील लोक हनुमानजींच्या शक्ती आणि कृपेवर विश्वास ठेवून हे स्तोत्र पाठ करू शकतात. विभिन्न भाषांमध्ये. हनुमान चालीसाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. मराठी व्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमध्येही हे स्तोत्र उपलब्ध आहे. संगीत. हनुमान चालीसाचे अनेक संगीत रूप देखील उपलब्ध आहेत. काही लोक संगीताच्या तालावर हे स्तोत्र पाठ करणे पसंत करतात. हनुमान चालीसा पाठ करण्याचे फायदे. मन शांतता. नियमित पाठाने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. आत्मविश्वास. हनुमानजींच्या शक्तीचे स्मरण करून आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक ऊर्जा. हनुमान चालीसा पाठ करणे सकारात्मक ऊर्जा वाढवते. अडचणी दूर करणे. अनेक लोक मानतात की हनुमान चालीसा पाठ करणे अडचणी दूर करण्यास मदत करते. आध्यात्मिक प्रगती. हे स्तोत्र आध्यात्मिक प्रगतीचे साधन मानले जाते. हनुमान चालीसा कधी आणि कसे पाठ करावे. कोणताही वेळ. तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी हनुमान चालीसा पाठ करू शकता. सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी उठून आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी पाठ करणे शुभ मानले जाते. विशेष दिवस. हनुमान जयंती, रविवार इत्यादी विशेष दिवसांना पाठ करणे अधिक फायद्याचे मानले जाते. भावनापूर्वक आणि एकाग्रचित्त होऊन पाठ करावे. तुला हनुमान चालीसाबद्दल अजून काही जाणून घ्यायचे असेल तर मला विचारू शकता. उदाहरणार्थ, हनुमान चालीसातील काही विशिष्ट चौपायांचा अर्थ काय आहे. हनुमान चालीसा आणि रामचरित मानस यांचा काय संबंध आहे. हनुमान चालीसा पाठ करण्याचे अन्य फायदे काय आहेत. हनुमान चालीसा ही हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध स्तोत्र आहे. यात हनुमानजींचे महान गुण, त्यांची शक्ती आणि त्यांच्या भक्तांवरची कृपा यांचे वर्णन केले आहे. हनुमान चालीसा काय आहे. रचना. तुलसीदासांनी 16व्या शतकात अवधी भाषेत लिहिलेले हे स्तोत्र 40 चौपाईयोंचे आहे. महत्त्व. हनुमानजींचे भक्त त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हे स्तोत्र पाठ करतात. विषय. हनुमानजींचा जन्म, त्यांची शक्ती, रामभक्ती, ज्ञान आणि त्यांच्या भक्तांना संरक्षण देण्याची क्षमता यांचा उल्लेख यात आहे. हनुमान चालीसा का पाठ करावे. मन शांतता. नियमित पाठाने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. आत्मविश्वास. हनुमानजींच्या शक्तीचे स्मरण करून आत्मविश्वास वाढतो. संकट निवारण.
अनेक लोक मानतात की हनुमान चालीसा पाठ करणे संकटांपासून मुक्ती देऊ शकते. आध्यात्मिक प्रगती. हे स्तोत्र आध्यात्मिक प्रगतीचे साधन मानले जाते. कसे पाठ करावे? भावनापूर्वक आणि एकाग्रचित्त होऊन पाठ करावे. समय सकाळी उठून किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाठ करणे शुभ मानले जाते. संख्या. काही लोक विशिष्ट संख्यात पाठ करतात, जसे की 7, 11 किंवा 21 वेळा. काही महत्त्वाचे मुद्दे. हनुमान चालीसाचा पाठ करणे ही एक व्यक्तिगत श्रद्धा आहे. कोणतीही धार्मिक पद्धत शारीरिक किंवा मानसिक आजारांचे निदान किंवा उपचार करू शकत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक माहिती. तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ ऑनलाईन किंवा पुस्तकातून करू शकता. हनुमान चालीसाच्या अर्थ आणि भाषांतरांसह अनेक संसाधने उपलब्ध आहेत. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहूं गुरुदेव की नाई. अर्थ. हे ओंकार स्वरूप श्री हनुमान, तुमचे जय जयकार होवो. कृपा करून माझ्यावर गुरुवर्यप्रमाणे दयादृष्टी करा. सरळ शब्दात, हे हनुमानजी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या भक्तांवर गुरुवर्यप्रमाणे कृपा करा. या चौपाईचा अर्थ. जय 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 हनुमान गोसाईन या पंक्तीत हनुमानाची स्तुती केली आहे. कृपा करहून गुरुदेव की नाईन या पंक्तीत भक्त हनुमानाकडून गुरुवर्यप्रमाणे कृपा मागत आहे. महत्त्व. ही चौपाई हनुमान चालीसाची शेवटची चौपाई आहे. यामध्ये भक्त हनुमानाकडून गुरुवर्यप्रमाणे कृपा मागतो. हे दर्शवते की भक्त हनुमानाला आपला गुरु मानतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळवण्याची इच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, हनुमान चालीसा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.